बाईपण करण्यामागे एकच थॉट होता की वैशाली नाईक तिची पहिली फिल्म ती लिहिली ती ज्या दिवशी माझ्याकडे ती वनलाईन घेऊन आली त्या क्षणी मला असं वाटलं की ही माझ्या आईची, मावशीची, माझ्या आजीची, माझ्या बहिणीची, माझ्या बायकोची, माझ्या मुलीची गोष्ट आहे. कसं आहे माहिती आहे ना की मी कधीही कुठलीही गोष्ट करताना मी माझ्या आईसाठी पहिली करतो. मला त्याच्यातली कलात्मकता पहिल्या दिसण्यासाठी मला ती रिलेट होण्याची गरज वाटते. माझ्या आईला ती फिल्म कळली ना, माझ्या आईला ती गोष्ट पटली ना, माझ्या आईला गोष्ट ती समजून आली ना, की माझं अगदी लढाई तिकडे संपलेली असते. आणि कुठला सक्सेसचा फॉर्म्युला नसतो. इथे बसलेले प्रत्येक जण तुम्हाला सांगू शकतील की आम्ही फक्त काम करत राहायचं. त्या बहुतेक कृष्णाने जे काही लिहिलं आहे ना, कर्म करो फल की अपेक्षा मत करो, हे मराठी डिरेक्टरसाठीच लिहिलं असावं. तर त्यामुळे आम्ही आपलं काम करत राहायचं. तो आपलं काम प्रेक्षक बघतो आणि प्रेक्षक ठरवतो काय करायचं. बाईपण भारी देवा हे करताना माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझ्याकडे उत्तम गोष्ट आहे आणि मला ती खूप सिन्सिअरली छानपैकी सादर करायची आहे. आणि ती सादर केली, त्याचा इतक्या कोटीचा धंदा होईल, इतकी लोकं ट्रेंडिंगमध्ये येतील, इतक्या बायका गॉगल लावून फिरतील, नऊवाऱ्या नेसतील किंवा त्याच्यानंतर मंगळागौरीचा सीझनच सुरू होईल, असं काही गृहीत धरून केलं नव्हतं. एक मात्र खरं, फिल्म चांगली होती आणि ती लोकांना आवडेल याची अपेक्षा 100% होती. आणि जे आत्तापर्यंत 15 फिल्म्समध्ये मी तीच अपेक्षा ठरवून काम करतो. त्यामुळे फक्त एवढाच